अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे. आजचा दिवस विशेष आहे. दोन गोष्टींनी आजचा दिवस विशेष आहे. पहिलं म्हणजे तर आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणणारे गुरु, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आज आपण व्यक्त करू शकतो. आणि दुसरं म्हणजे तर आजच्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आज आपण जितकं ध्यान करू, जितकं ज्ञान प्राप्त करू, तितकं आपण ते आत्मसात करू शकतो. आपल्यातील ऊर्जा या पौर्णिमेच्या ध्यानामुळे वृद्धिंगत होत असते. तर बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर ज्ञान नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाहीये. ध्यानासाठी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ध्यानातून ज्ञान आणि ज्ञानातून मुक्ती. आपल्या आयुष्यामध्ये हे गुरु आपल्याला फक्त ध्यानच देत नसतात, तर आपल्याला ते एक प्रकारचं ज्ञान पण प्राप्त करून देत असतात. आपलं आयुष्य हे अनेक मार्गदर्शक तत्वांवरून चालत असतं आणि ही मार्गदर्शक तत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपले गुरु करत असतात. मग गुरु म्हणजे अगदी कोणी मोठी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात असते का? तर नाही. जे कुणी आपल्याला शिकवतात, समज देतात, जीवनाचे धडे देतात, ते सगळेच्या सगळे आपल्यासाठी गुरु असतात. आपल्याला गुरुस्थानी असतात आणि त्या सगळ्यांचा आपण आदर केला पाहिजे. अगदी छोट्यात छोटं म्हणजे आपल्याला अगदी आपल्या प्रायमरीच्या शाळांमध्ये जेव्हा आपल्याला एबीसीडी किंवा अ ब क हे गिरवायला जे शिकवतात ते शिक्षक सुद्धा आपले गुरु आहेत. आपले माता-पिता तर आपले गुरु आहेत. आपण म्हटलेलं आहे, की सर्वप्रथम आपल्याला म्हटलं जातं, की मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव. तसं हे प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं घेऊन येत असते. फक्त ते चांगलं शोधण्याची वृत्ती आणि ती समज आपल्याकडे पाहिजे. एकदा का तो दृष्टिकोन आपला डेव्हलप झाला, की मग सगळं जगच आपल्यासाठी एक शाळा बनून जातं. आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, हे फार महत्वाचं आहे. जाता-जाता एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी धडा देऊन जात असते. मग कधी-कधी ती व्यक्ती प्रेमाने शिकवते किंवा कधी-कधी ती एखादी छडी मारून शिकवते. पण ते कळून घेणं, आत्मसात करणं आणि त्याचा अवलंब करणं हे आपलं काम आहे. एखादी व्यक्ती आपला अपमान करते, त्यावेळेला आपण सुद्धा लगेचच रिएक्ट होऊन चिडचिड करतो. पण जर शांत होऊन आपण आपल्या आतमध्ये जर डोकावून पाहिलं आणि जर असा विचार केला, की ही व्यक्ती मला काय शिकवतीये? कदाचित ती शिकवण्याची पद्धत जरा कठोर आहे, पण काहीतरी ते शिकवणूक माझ्यासाठी आहे. आणि हा जर ॲटिट्यूड आपण ठेवला, तर प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक परिस्थितीकडून, या निसर्गाकडून, या सगळ्या चराचराकडून आपण काही ना काहीतरी शिकू शकतो. प्रत्येक दिवशी जर आपण काही ना काहीतरी नवीन शिकत राहिलो, तर बघा, आपणच आपलं बेटर व्हर्जन तयार करू शकतो. जसं एखादं प्रॉडक्ट लॉन्च केल्यानंतर त्या प्रॉडक्टमध्ये जर काही सुधारणाच नाही केल्या, काळानुरूप त्यात बदल नाही घडवून आणले, मार्केट एनालिसिस करून त्याच्यामध्ये रिसर्च करून अपग्रेडेशन नाही केलं, तर मग मात्र ते प्रॉडक्ट कालांतराने कालबाह्य होतं. मार्केटमधून ते कधी गायब होतं ते कळत सुद्धा नाही आणि त्याला रिप्लेस करणारे अनेक प्रॉडक्ट्स येऊन मार्केटमध्ये तयार असतातच. मग आपल्या बाबतीत पण तेच होतं. आपण जर का शिकण्याचा ॲटिट्यूड म्हणजेच एक लर्निंग ॲटिट्यूड जर नाही ठेवला, तर कधी आपण कालबाह्य होऊन जाऊ हे कळणार सुद्धा नाही. म्हणजे वय हा एकच फॅक्टर नाहीये, की आपण या सगळ्या स्ट्रीममधून बाहेर पडलोय असं वाटण्याचा. खरं तर आपण कधीच वयस्कर होत नाही, कधीच रिटायर होत नाही. आपला मेंदू हा कायम ताजातवाना असतो आणि अनेक डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे, की जर आपण रोज नवीन काहीतरी शिकत राहिलो, तर आपला मेंदू ताजातवाना राहतो, फ्रेश राहतो आणि ॲक्टिव्ह राहतो. मग तुम्ही कुठल्या का वयाचे असेना, तुमचा मेंदू तुम्हाला चांगलं कार्य करून देईल. आणि यासाठी जर शिकत राहायचं असेल, तर आपल्याला शिक्षक पाहिजेत, मार्गदर्शक पाहिजेत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याची आपली तयारी पाहिजे. आणि यासाठीच हा गुरुपौर्णिमेचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी आपण आठवून पाहावं, की आपल्या आयुष्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती लोकांनी आपल्याला नवीन ज्ञान दिलेलं आहे.
मग हे ज्ञान अगदी एखाद्या लहान मुलाकडून सुद्धा आपल्याला मिळू शकतं. आज हा दिवस आपण या सगळ्यांना ग्रॅटिट्यूड देण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा असेच अनेक गुरु, शिक्षक, मार्गदर्शक आपल्या आयुष्यात येतील आणि आपलं आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवून निघणार आहे. कारण गुरु या शब्दाचा अर्थच मुळी तो आहे, की गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. तर जो आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानरूपी प्रकाश आणतो तो म्हणजे आपला गुरु असतो. मग दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. मग आपण किती गुरु केले पाहिजेत बघा. रोज जो कोणी आपल्याला भेटतो, काहीतरी शिकवतो, तो आपल्यासाठी खरं तर गुरु असतो. मग YouTubeचा एखादा व्हिडिओ सुद्धा आपला गुरु असतो किंवा एखादं रील आपण पाहिलं तर ते सुद्धा आपलं गुरु असतं. फक्त त्याच्याकडे आपण कसं पाहतोय आणि त्याचा अवलंब कसा करतोय हे अतिशय महत्वाचं आहे बघा मित्रांनो. आणि यासाठी आजचा दिवस आपण नक्कीच वापरूयात. किंबहुना रोजच आपण आपल्या आयुष्यामध्ये कुणी आपल्याला काय शिकवलं त्यांना जर धन्यवाद देत राहिलो, आभार देत राहिलो आणि तो शिकण्याची वृत्ती जर आपली रोजच्या रोज आपण वाढवत राहिलो, तर आपल्या आयुष्यात असेच अनेक गुरु या ब्रह्मांडाकडून पाठवले जातील. आणि गुरु म्हणताना गुरु ही कुणी एक व्यक्तीच असली पाहिजे असं नाही. बघा, आपल्याला असंही सांगितलं गेलेलं आहे ध्यान मार्गामध्ये, की आपला श्वास हा सुद्धा आपला एक महत्तम असा गुरु आहे. आपण जेव्हा श्वासावरती लक्ष ठेवून ध्यान करतो, तेव्हा हाच श्वास गुरु आपल्याला त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट करायला सक्षम ठरतो. या श्वासावरती ध्यान दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जो काही ज्ञानरूपी प्रकाश येणार आहे, त्याची तुलना कशाशीही करता येऊ शकत नाही. त्यातून जो आनंद आणि जी काही मनःशांती आपल्याला मिळत असते, त्या मनःशांतीची तुलना या घडीला जगातील कुठलीही गोष्ट करू शकत नाही. कारण ते एक ब्लिस आहे. ती एक पीसफुल स्टेट आहे, की ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही गवसता. त्यामुळे परत एकदा आपण त्याच विषयावरती आलेलो आहोत, की गुरु हे खरं तर आपल्या आतमध्ये सुद्धा वसलेले असतात. आणि गुरु शोधण्यासाठी कुठेही पळापळ करण्याची, धावपळ करण्याची गरज नाही. जेव्हा शिष्य तयार असतो त्यावेळेला गुरु त्याच्यासमोर प्रकट होतात. फक्त मला गुरु हवा आणि मला गुरूंचं ज्ञान हवं, ही तळमळ पाहिजे. आणि जे ज्ञान मी मिळवेन त्या ज्ञानाला विस्डममध्ये कन्व्हर्ट करण्याची आपली तयारी पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला नॉलेज मिळतं, इन्फॉर्मेशन तयार होते. त्याच्यातून जेव्हा आपण ते वापरायला लागतो, ॲप्लिकेशन त्याचं करायला लागतो, ते विस्डम बनतं आणि जेव्हा ती आपली हॅबिट बनते, अंतर्मुख आपण होऊन त्याचा विचार करून आपोआप सगळ्या त्या गोष्टी आपल्याकडून जेव्हा त्या घडायला लागतात, त्यावेळेला त्याला एनलाइटनमेंट म्हटलं जातं. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या पद्धतीचं ज्ञान मिळवायचंय, शिकायचं आहे, स्वतःला सक्षम आणि यशस्वी बनवायचं आहे, स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि यासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही. गुरु शोधण्याची तळमळ पाहिजे आणि जे कुणी जे काही शिकवतंय ते ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. त्याच्यावरती अवलंब करण्याचा आपला मानस पाहिजे. सगळ्यांचं सगळं ऐका, पण निर्णय मात्र तुम्ही घ्या, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरोखर आहे. आपण कुठल्याही व्यक्तीला फॉलो करायचं नाहीये, तर आपण त्या व्यक्तीचं जे काही शिकवणूक आहे, ती फॉलो करायची. म्हणून डोंट फॉलो पर्सन्स, फॉलो देअर टीचिंग्स. कारण टीचिंग जे आहे त्यांचं ते चिरंतन आहे, अनंत आहे. आणि यासाठीच आपल्याला या गुरूंच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या कृपेची, त्यांच्या आशीर्वादाची आपल्या आयुष्यात गरज असते. त्यामुळे देव भोळेपणा आपल्याला सोडून द्यायचा आहे. कुणीतरी येईल आणि मला मदत करेल, माझ्या आयुष्यात चमत्कार होईल, हे सोडून देऊन आपल्याला आपल्या गुरूंनी जे काही ज्ञान दिलंय, आपल्या संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी, की जे महान सायंटिस्ट खरं तर होते, त्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, ते आपल्याला फक्त आता अवलंबायचं आहे. आणि हीच खरी आपली गुरुवंदना होणार आहे. हीच खरी आपली त्या गुरूंच्या चरणी मानवंदना असणार आहे. तर आपण सर्वांनी आज या गुरूंना आपलं आत्मवंदन देऊयात. कोटी कोटी प्रणाम त्यांच्या चरणी करूयात आणि आपल्याला
या ब्रह्मांडाकडून सर्व बाजूंनी, सर्व दिशातून, सर्व बाबतींमध्ये योग्य वेळी योग्य मार्गदर्शन प्राप्त होऊ देत आणि त्यावरती योग्य पद्धतीने अवलंब आपल्याला करता येऊ देत आणि त्याद्वारे आपलं आयुष्य यशस्वी होऊ देत. हीच आपण त्या ईश्वरचरणी, गुरूंच्या चरणी प्रार्थना करूयात. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जाऊ देत याच शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सो मच.